नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आता सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात, परंतु तारा मात्र ऐकायला काही तयार नसते. तेव्हा आता रमा अक्षयकडे बघते आणि अक्षय रमाला खुणावतो, कारण आता तारा आणि पार्थ या दोघांना अगदी चांगले संस्कार देण्यासाठी आणि त्यांना जे काही हे वाईट वळण लागलेलं आहे त्या सर्वातून बाहेर काढण्यासाठी रमा मात्र आता त्यांना चांगली वठणीवर आणत असते. तेव्हा आता सर्वजण नाश्ता करत असताना तारा तेथून नाश्ता करताना उठते. तेव्हा रमा म्हणते की हे बघ तारा, तू नाश्ता येथे सगळ्यांच्या समोरच करायचा आहे, सगळ्यांच्या बरोबर बसून. तेव्हा आता तारा रागाने उठते, रमाकडे बघून ती आतमध्ये जाते आणि परत आपल्या जागेवर येऊन बसते. तेव्हा आता अक्षय हा रमाला खुणावत असतो आणि पार्थ मात्र अजूनपर्यंत मोबाईलमध्येच बघत असतो. तर मालविका आता रागानेच रमाकडे बघत असते आणि तेवढ्यात आरोही उठते आणि तिच्या अक्षय बाबाला आवाज देते. तेव्हा अक्षय खोशून आतमध्ये जातो आणि आरोहीला उचलून घेऊन येतो. तेव्हा आरोही काही डोळे उघडत नसते, कारण सर्वात अगोदर तिला बाबाचा चेहरा बघायचा असतो. पार्थ आणि ताराला मात्र खूप राग येत असतो आणि रमा मात्र अगदी खुश होऊन आता अक्षय आणि आरोही या दोघांकडे बघत असते. मालविकाला सुद्धा खूप राग येतो. पार्वती आजी बघतच असते, तर आता आरोहीने रात्री जास्त मोबाईल बघितलेला असतो, त्यामुळे तिचे डोळे काही उघडत नसतात. म्हणून ती आता रात्री जो गेम बघितलेला आहे तर तो हातवारे करत आता बडबड करत असते झोपेमध्ये. तेव्हा आता रमा म्हणते की हो, तिला सुद्धा जास्त मोबाईल बघण्याची सवय लागलेली आहे. रात्री तिने जास्त वेळ मोबाईल बघितला, त्यामुळे हे असे होते, परंतु हरकत नाही. आपण सगळ्यांनी जर मोबाईल बघणं जास्त कमी केले तर मात्र आता तिची सुद्धा सवय मोडेलच. आता अक्षय हा आरोहीला म्हणतो की चल आरोही उठ, अगं गुड मॉर्निंग. तेव्हा आता आरोही कुठे आपले डोळे चोळत उठते. आरोही आता डोळे उघडल्यानंतर अक्षय आणि आरोही एकमेकांना गुड मॉर्निंग करतात. त्यावर आता अक्षय म्हणतो की लहान मुलांची मोबाईल बघण्याची सवय कशी मोडायची हे कळतच नाही. तर रमा म्हणते की हो कळते ना, हो की नाही पार्थ. तेव्हा आता पार्थ थोडासा घाबरलेलाच असतो. पार्थ लगेच आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवतो आणि रमाला म्हणतो की हो. अक्षय तर आश्चर्यानेच बघत असतो आणि तेवढ्यात मात्र आता इरावती येते. इरावती लगेच म्हणते की गुड मॉर्निंग ए राणी, माझा ग्रीन टी लवकर घेऊन ये. तेव्हा आता आरोही इरावतीकडे बघते आणि खूप घाबरते. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की काय काय ग, काय झाले. म्हणून आता आरोही पार्वती आजीच्या कुशीत येते. आता आरोही इरावतीला म्हणते की अगं आत्या आजी, तुला काय झाले, तू तर विदूषकासारखी दिसते. इरावतीला राग येतो, परंतु सर्वांना हसू येत असते. अर्थात मालविका हे सगळेजणी खूप हसत असतात. आरोही विचारत असते की अगं आत्या आजी, तुला काय झाले. मात्र आता इरावती आपला चेहरा मोबाईलमध्ये बघते आणि तीच खूप घाबरते, कारण तिच्या डोळ्याला पूर्णपणे आता काळे लागलेले असते. तर रमा आता मुद्दाम लगेच इरावती आत्याकडे बघून हसते आणि आरोहीला म्हणते की अगं तुला माहिती आहे का काय झाले, कारण आपल्या आत्या आजी आहे ना, त्या जास्त वेळ रात्री मोबाईल बघतात, त्यामुळे असे त्यांचे डोळे वगैरे काळे झालेले आहेत. आणि हे बघ, तू जर जास्त मोबाईल बघितला तर तुझे डोळे मात्र आत्या आजी सारखेच होतील. इरावतीला काही बोलता येत नाही. इरावती शांतच असते. तर त्यावर आता रमा पुन्हा म्हणते की आरोही हे बघ, तू जर आत्या आजीसारखा जास्त मोबाईल बघितला तर तुझे डोळे सुद्धा असेच होतील काळे, तुला हे चालेल का. तर आरोही घाबरून म्हणते की नाही, मी सुद्धा मोबाईल नाही बघणार आणि धावतच पार्थ जवळ येते. पार्थला म्हणते की पार्थ दादा, अरे मला मोबाईल नाही बघायचा आणि हे बघ अरे तू मला मोबाईल सुद्धा देऊ नकोस, नाहीतर आत्या आजीसारखे माझे डोळे सुद्धा पुन्हा असेच होतील. इथून पुढे मी गेम खेळणार नाही. त्यावर आता आरोहीला अक्षय म्हणत असतो की हे बघ बाळा, हे तू जर मोबाईलवर गेम खेळणार असेल तर हे असं होईल आणि तू जर नसेल खेळणार तर नाही होणार. तर आरोही खूप घाबरते. आरोही म्हणते की नाही बाबा, मी आता मोबाईल कधीही नाही बघणार आणि बिलकुल गेम सुद्धा खेळणार नाही. त्यावर आता हसून आर्था म्हणते की अगं आरू, चल आपण ब्रश करूयात. म्हणून आर्था उठते, आरोहीच्या हाताला धरते आणि तिला बाथरूम मध्ये ब्रश करण्यासाठी घेऊन जाते. तर अक्षय खूप खुश होतो आणि रमाला म्हणतो की खरंच गुड आयडिया. तेव्हा रमा हसून म्हणते की माझी नाही, इरावती आत्यांची कल्पना आहे. तर इरावती बघतच असते. आता मालविकाला आश्चर्याचा धक्का बसतो की इरावती आत्याची कल्पना कशी असेल. तर अक्षय सुद्धा म्हणतो की आत्या
काय ग, तुझी कल्पना खरंच खूप चांगली आहे बरं का. तेव्हा इरावती आत्याही हसून अगदी नो प्रॉब्लेम असं म्हणते आणि हसत असते. तर पार्वती आजीला हसू येते. तेव्हा आता रमा ही हसते आणि म्हणते की इरावती आत्या, मी तुम्हाला काय म्हणाले होते तुमच्या लक्षात तर आहे ना. माझ्या चेहऱ्यावरचं हसू हे तुम्हाला हसण्यालायकच नाही सोडणार. तर इरावती आत्याच्या हे लक्षात आल्यानंतर इरावती आत्याला धक्काच बसतो. त्यानंतर मात्र आता अक्षय हा आपल्या कपड्यांना स्प्रे करत असतो आणि आपलं जे आवडतं गाणं आहे तर ते गाणं हे गुणगुण करत असतो. आणि तेवढ्यात तिथे पार्वती आजी येते. पार्वती आजी अक्षयला इतकं खुश बघून आता पार्वती आजीला खूप आनंद होतो. ते अक्षय जवळ येते तर अक्षय पार्वती आजीला बघून विचारतो की काय ग आजी, काय झाले. त्यावर त्या पार्वती आजी हसून म्हणते की नाही अरे, बघते अक्षय, किती दिवसातून तू इतकं छान असं गाणं गुणगुणतोय आणि हे कशामुळे होतं हे तुला कळतच असेल. आणि हे जे काही होतं ते रमामुळे. बघितलंस ना अक्षय, अरे तिने कसं सर्वांना हँडल केलं ते. आज किती दिवसांनी सगळेजण एकत्र असे नाश्त्यासाठी एकत्र बसलेत. आणि एक गोष्ट लक्षात घे अक्षय, घराला घरपण हे बाईमुळे येते, त्यामुळे तिला सांभाळायचं असतं. आणि हे बघ अक्षय, तू नेहमी म्हणायचं की आजी हे बघ, मुकादमांच्या घराला तू उभं केलंस आणि तूच आपल्या घराला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंस. त्यामुळे आज तुला ही तुझी आजी सांगते की अरे, इथून पुढे माझ्यानंतर या घराला माझ्यापेक्षा सुद्धा चांगलं या घराला सांभाळणारं जर कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त रमा असेल. त्यामुळे अक्षय, मी तुला आणखीन एकदा सांगते की तू तिला कधीही तुझ्यापासून दूर जाऊन देऊ नकोस. तिला इथे तुझ्या सोबतच राहून दे. अरे, मला सुद्धा कळते आणि मला सुद्धा हे माहिती होतं की जिला मी माती समजत होते ती एक सोनं होती. तिला ओळखण्यात मी सुद्धा खूप मोठी चूक केली. तेव्हा वाटेल तसा अपमान मी तिचा करत आले आणि ते सगळं काही तिची जी चांगली ओळख आहे, तिच्यातील जो चांगुलपणा आहे तो ओळखण्यात खरंच मला खूप उशीर झाला होता. त्यामुळे अक्षय, मी तुला आज पुन्हा एकदा सांगते की अजून उशीर नाही झालेला. माझं जे काही मी तुला सांगते ते ऐकून घे. तिला या घरामध्येच राहून दे, आपल्या सगळ्यांच्या समोर. त्या घरात हक्काने तिला राहून दे, तू तिला परत जाऊन देऊ नकोस. अक्षय, ऐकशील ना माझं. तर अक्षय विचार करत असतो. अक्षयला सुद्धा रमा या घरात त्याच्यासोबत असायला हवीशी वाटते, परंतु आता त्याच्या मनात काही वेगळे विचार येतात. परंतु स्वतःला तो अगदी सावरतो. अगदी मनापासून त्याला हेच हवं असतं की रमा आपली आहे आणि ती आपल्याजवळ कायम राहावी. त्यानंतर मात्र आता अक्षय विचार करत असतो. तर आता इकडे इरावती आणि मालविका रूममध्ये येतात. इरावती आरशासमोर अगदी बसून असते आणि रागराग करत अगदी ते कापसाचे जे बोळे आहे तर ते घेते आणि त्याने आपले डोळे पुसत असते. परंतु आता आरशामध्ये चेहरा बघितल्यानंतर तिला इतका राग येतो आणि रागाने ते आता कापूस आहे तर तो फेकून देते. डायनिंग टेबलवरील सर्व काही मेकअपच्या वस्तू ती फेकून देत असते. तिचा राग आता इतका आलेला असतो. मालविका समोरच असते. मालविका तर खूप घाबरते. तेव्हा आता लगेच मालविका आपल्या हातात कापूस घेते आणि इरावतीचे जे डोळे आहे तर ते पुसायला घेते. तेव्हा इरावतीला राग येत असतो. इरावतीला रमाचा राग आलेला असतो. तर मालविका म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही इतक्या कुंभकर्णासारख्या कशा झोपल्या होत्यात. कारण रमाने मात्र आता हे जे डोळे आहे तर ते झोपेमध्ये ह्या इरावतीचे रंगवलेले असतात. इरावतीला गाढ झोप लागलेली असते. मालविका म्हणते की तुम्ही इतक्या गाढ झोपल्या होतात की कोणी येते आणि तुमच्या डोळ्याला इतकं काळं लावून जाते तरी सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही आणि हे सर्व कोणी केले असेल म्हणून ते आता ते सर्व स्वच्छ करायला घेते. आणि तेवढ्यात तेथे रमा येते. रमा म्हणते की हे सर्व मी केले आणि जा मालविका, तू गरम पाणी घेऊन ये. तर मालविका म्हणते की काय, मी आणि गरम पाणी घेऊन येऊ. मालविकाला खूप राग येतो. मालविका रागाने ते कापूस फेकून देते आणि रमाकडे रागाने बघत किचनमध्ये पाणी आणायला निघून जाते. तिला इरावतीचा सुद्धा भयंकर राग येतो. तेव्हा रमा इरावतीकडे बघून हसत असते. तर इरावती सुद्धा आता हसायला सुरुवात करते आणि आता आरशामध्ये बघून आता पुन्हा उठते आणि रमाजवळ येते आणि रमाकडे बघून अगदी एका भूतासारखा चेहरा तिचा दिसत असतो आणि हसत असते. आता हसून हसून ती आता रागाने पुन्हा रमाकडे बघते आणि म्हणते की काय ग, मी इतकी दूधखोळी नाही, हे कोणी केले हे मला माहिती आहे. आणि रागाने आता ती रमाच्या गालगुच्च्या धरणार तोच लगेच रमा तिचा हात धरते आणि जोरात पिरगाळते आणि तिला चांगली धमकावत म्हणते की आता यापुढे मी तुमचं काही एक सहन करणार नाही. आता फक्त मी तुमच्या डोळ्यांखाली काळं केलं. जर घरातील मुलांना तुम्ही बिघडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी अख्खं तोंड
तुमचं काळ करेल हे लक्षात ठेवा। आणि जोरात ती आता ऐरावतीचा हात पिरगाळत असते। ऐरावती आपला हात सोडते आणि रमाचा हात अगदी धरते। तेव्हा आता रमाने सुद्धा तिचा हात हातात धरलेला असतो, तो पण रागाने। तेव्हा ऐरावती तिचा हात अगदी रागाने धरून म्हणते की आता मात्र मज्जा येणार आहे। जर आपला विरोधक आपल्या ताकदीचा जर असेल तर जिंकायला खूप मजा येते। रमा सुद्धा काही घाबरत नसते आणि आता या घरातून तुला मी कसं बाहेर काढते हे बघतच राहतो। तेव्हा रमा सुद्धा काही घाबरणारी नसते। रमा म्हणते की बघूयात की कोण कोणाला बाहेर काढते म्हणून। त्यानंतर रमा आपल्या रूम मध्ये येते तर राणी आहे, तर राणी ही रमाच्या बॅग मधील सर्व साड्या कपडे हे अक्षयच्या शेजारील त्या कपाटामध्ये ठेवत असते। रमा धावत येते। रमा म्हणते की राणी तू हे काय करतेस? अगं ही रूम माझी नाही, अक्षय रावांची आहे, त्यामुळे तू आता इथे कपडे कशाला ठेवतेस? त्यावर राणी म्हणते की आहो हे बघा, तुम्हाला आता अक्षय रावांनी स्वतः सांगितले की ही रूम तुमची सुद्धा आहे, तुम्ही इथे या रूममध्ये राहू शकतात, मग तुम्ही बाहेर हॉलमध्ये झोपण्यापेक्षा इथे रूममध्ये झोपा। अक्षय रावांची सुद्धा तशीच इच्छा आहे, मग कपडे इथे ठेवण्यात काय प्रॉब्लेम आहे? कपडे सुद्धा येथेच राहतील। आणि रमाच्या हातातील ते कपडे घेऊन ती आता कपाटामध्ये ठेवून देते आणि तेवढ्यात अक्षय आवाज येतो की राणी, अक्षयने हातामध्ये एक माठ आणलेला असतो। तेव्हा राणी बघतच असते तर अक्षय राणीला म्हणतो की हे बघ, अगं मी हा माठ आणलेला आहे, तेव्हा तो चांगला धुवून घे आणि तो किचनवर व्यवस्थित ठेवून दे, कारण आता रमा मॅडम आहे तर त्यांना माठातील पाणी लागते, फ्रीजमधील पाणी त्यांना चालत नाही, त्यामुळे तू अगदी व्यवस्थित हा माठ भरून ठेव। तेव्हा राणी हसून रमाकडे बघत असते आणि अक्षयने अजूनपर्यंत रमा तेथे रूममध्ये आहे हे काही बघितलेले नसते। आता अक्षय आपली इतकी काळजी घेतो हे बघून रमाचे डोळे तर भरून येतात। तेव्हा आता राणी बघून हसते। आता राणीला इतका आनंद होतो, ती रमाकडे बघत असते आणि रमा मात्र आता त्या कपाटाच्या दरवाजाच्या अगदी पलीकडून असते, परंतु आता कपाटाच्या दरवाजा खालून अक्षय जायला निघतो, परंतु त्याला रमाचे पाय दिसतात। रमाला मात्र बिचारीला खूप आनंद होत असतो, तिच्या डोळ्यातून अगदी पाणी येत असते। तेव्हा अक्षय पुन्हा मागे येतो आणि बघतो तर काय रमा त्याला समोर दिसते। तो राणीला म्हणतो की राणी सांगता येत नाही का येते त्या आहेत म्हणून? तेव्हा राणीला हसू येते। राणी लगेच अक्षयच्या हातातील माठ घेते आणि बघू मी भरून ठेवते असं बोलून राणी घाईने तो माठ घेऊन किचनमध्ये निघून जाते। तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघते आणि अक्षय रमाकडे। तेव्हा रमा सुद्धा बोलणार तोच। अक्षय म्हणतो की हो मला माहिती आहे तू आता काय विचारणार आहेस हे मला माहिती आहे, हेच तुला म्हणायचं असेल की मी तुला इथून जायला सांगितले असेल, पण तरी सुद्धा मी तुला या खोलीमध्ये राहा असे का म्हणतो हा प्रश्न तुला पडला असेल, हो की नाही हेच असेल ना? तेव्हा रमा म्हणते की नाही, हे बघा मी माठातील पाणी पिते हे अजून सुद्धा तुमच्या लक्षात आहे तर। तेव्हा आता अक्षय बघतो आणि खाली मान घालून तो म्हणतो की रमा हे बघ तू येते थांब, तू जाऊ नकोस। तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते। रमा विचारते की किती दिवस, सांगा ना किती दिवस थांबू? तेव्हा आता अक्षय सुद्धा डोळे भरून येता तो रमाला म्हणणार की तू कायमची माझ्यासोबत थांब। लगेच आता रमाच्या मोबाईलवर साईचा कॉल येतो। आता साईचा कॉल बघून आता अक्षय म्हणतो की गणपती विसर्जन होईपर्यंत थांब, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तसे तू सांग। आता अक्षय साईचा फोन बघितल्यानंतर रागानेच आता हे सर्व बोलतो। रमाचे डोळे आणखीनच भरून येतात, तिच्या डोळ्यातून पाणी येत असते। तेव्हा हा रागाने बाहेर निघून जात असतो आणि रमा डोळे भरून पुन्हा अक्षयकडेच बघत असते। साईचा फोन अजूनपर्यंत तिने काही घेतलेला नसतो आणि तरी सुद्धा आता रमा डोळ्यातून तिच्या इतकं पाणी येत असतं। साईचा फोन अजूनपर्यंत ती काही घेत नाही। त्यानंतर आता इकडे ऐरावती मालविका ह्या रूममध्ये असतात आणि तारा तेथे येते। तारा मात्र आता ह्या ऐरावती आत्याला म्हणत असते की अगं ती रमा इतकं आपल्याला बोलली तरी सुद्धा तू तिला काहीच कसे बोलली नाही, इतकी कशी हिंमत तिची? त्यावर आता मालविका ते सर्व ऐकून म्हणते की एक मिनिट तारा, हे जे काही झाले ना ते सर्व तुमच्या चुकीमुळे झाले। तुम्हाला ऐरावती आत्याने फक्त एक काम सांगितलं होतं तरी सुद्धा ते काम तुम्हाला नाही जमले। त्यावर आता ऐरावती आता जे कप आहे तर तो कप हाताने घेते आणि आपल्या डोळ्यावर फिरवत असते। तर आता मालविका जी काही बोलते तर तारा तिला शांत राहायला सांगते आणि ऐरावती आत्याला सॉरी बोलते आणि हे बघ अगं ऐरावती आत्या, मी पार्थला सगळी काही तिची हिस्ट्री आहे तर ती काढण्यासाठी सांगितलेली आहे। त्यावर आता ऐरावती आत्या हसून म्हणते की तिची जी काही हिस्ट्री आहे ती सर्व मला माहिती आहे तर
आता तारा म्हणते की अगं इरावती आजी, हे बघ तसे नाही, कारण आपल्या घरातून निघून गेल्यानंतर त्या रमाची आरके मॅडम कशी झाली हे आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला सर्व माहिती करून घ्यायचे आहे। त्यावर तर मालविका विचारते की त्याने सर्व काय होणार आहे, तर तारा म्हणते की हे बघ, ते सर्व काही अगदी आपण जर माहिती करून घेतली तर तिचा वीक पॉइंट जो असेल तो आपल्याला माहिती होणार आहे। तर जर तिचा वीक पॉइंट आपल्याला कळाला तर आपण तिला इझिली त्रास देऊ शकतो। इरावतीला आता हे सर्व ऐकून हसू येते। इरावती आत्या म्हणते की हे 57 आहे, हे जे काही आहे ते सर्व तुम्ही माझ्यावर सोडून द्या, पण तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तेच माझ्यासाठी खूप आहे असे जेव्हा ती बोलते तर तारा खुश होते। तारा लगेच आता इरावतीच्या जवळ येते आणि तेवढ्यात तेथे पार्थ सुद्धा येतो। पार्थ आपल्या मोबाईलमधील जी काही रमाबद्दलची माहिती आहे ती सर्व आता तो इरावतीला काढलेली सांगतो। तिच्याविषयी सगळं काही मी अगदी माहिती मिळवली आणि आता सांगायला सुरुवात करतो की अण्णासाहेब यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेस रमाने त्यांना वाचवले होते आणि त्या दिवसापासून रमाने अण्णासाहेबांना जॉईन केले आणि त्यानंतर आता अण्णासाहेबांनी सर्व जबाबदारी रमाकडे दिली होती आणि त्यानंतर ती शाळा सुरू झाली आणि आज मात्र ही सगळी काही शाळा रमा चालवते। त्यानंतर तिने तिचे एज्युकेशन आहे ते सर्व पूर्ण केले आणि त्यानंतर मात्र ती प्रोफेशनल जबाबदारी पार पाडून ती सर्व काही शिकून आता आरके मॅडम बनलेली आहे आणि आणखीन जी काही आत्तापर्यंतची माहिती आहे ते सर्व आता पार्थ ह्या तिघींना सांगत असतो। तर तारा, इरावती, मालविका हे सगळेजणी ऐकत असतात आणि आता असे सांगता सांगता पार्थ म्हणत असतो की हे बघा, एका इंटरव्ह्यू देताना रमाने मात्र तिने सगळ्यांना सांगितले होते की तिला किचनमध्ये जायला आवडत नाही म्हणून। म्हणजे बरेच वर्ष झाले ती किचनमध्ये गेलेली नाही, अगदी 6-7 वर्ष झाले असतील। आता हे सर्व ऐकून इरावती विचार करते, लोकांसाठी प्रेमाने स्वयंपाक करणारी रमा अचानक ती किचनमध्ये का जात नसेल। त्यावर आता हा विचार करत असताना मालविका म्हणते की अहो मॅम, मी तुम्हाला सांगितले होते की त्या दिवशी राणी म्हणाली होती तिला किचनच्या बाहेरून करायला तिने सांगितले होते। तेव्हा आता इरावती आत्याचे ते सर्व लक्षात येते। तेव्हा आता हे सर्व ऐकून इरावती उठते आणि सर्व विचार करून म्हणते की आता म्हणजे जो काही खेळ आहे तो सर्व मी चुकीच्या दिशेने खेळते म्हणून, आणि आता हसून म्हणते की मुलांना जर वाईट सवय लागल्या तर त्रास हा आईला होणारच, परंतु आपल्या मुलांच्या इच्छा हा पूर्ण करण्यासाठी, त्यांना हवे ते देण्यासाठी आणि त्यांना जे काही हवं आहे ते देण्यामध्ये आपण कमी पडतो हे सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर तिला तर फार त्याची लाज वाटेल आणि हाच तिचा वीक पॉइंट असेल आणि नेमकं मला हेच हवं आहे। आणि जर ती आणि आता हे सर्व काही तिच्या लक्षात आल्यानंतर ती लगेच आता पार्थ, तारा आणि मालविका ह्यांना म्हणते की अरे तुमच्या लक्षात आहे का, गणपती बाप्पा सुद्धा आले, मग सगळ्यांचे मित्रमैत्रिणी तर येणार, मग आरोहीचे सुद्धा मित्रमैत्रिणी बाप्पांच्या दर्शनाला तर येणार आणि त्यांना बोलवायला तर हवेच असेल आणि त्यांना दर्शनाला बोलवायचं आणि जो काही प्रसाद आहे तर तो छान प्रसाद त्यांना द्यायचा आणि तो प्रसाद आहे तो आपण रमाला करण्यासाठी सांगायचा आणि हे बघा मी तर तुमच्या सोबत आहेच, परंतु हे सर्व आहे तर ते तुम्ही करायचं आहे आणि जर मी हे डायरेक्ट करायला गेले तर रमाला तर मी व्हिलनच वाटत असते, जर याच्यामध्ये ती फसली तर ते तुमचं काम असेल। आणि आता हे सगळं काही झाल्यानंतर रमा लवकरात लवकर येथून निघून सुद्धा जाऊ शकते। तिला जर या घरातून बाहेर काढायचं असेल तर हाच आपल्याकडे एक महत्त्वाचा प्लॅन असेल, म्हणून इरावती आत्याला खूप असा आनंद होतो। तर आता पार्थ आणि तारा लगेच एकमेकांना डन बोलतात आणि जो प्लॅन सांगितलेला आहे तर तो प्लॅन लगेच करायला घेतात। त्यानंतर आता तारा बाहेर येते आणि गणपती बाप्पा असतात म्हणून ती आता व्हिडिओ जो आहे तर तो सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी आता मस्त आपली पोस्ट तयार करत असते आणि सांगत असते की हे आमचे गणपती बाप्पा, आणि ही आता पार्वती आजी तिथे बसलेलीच असते आणि आर्था अभ्यास करत असते आणि पार्वती आजी जवळ येते आणि तिला सुद्धा दाखवत म्हणते की हे बघा ही माझी पंजी आजी। तेव्हा आता खूप तिची मोठ्याने बडबड सुरू असते। तर आर्था म्हणते की अगं हे बघ तारा अगं जरा हळूच बोल, मला डिस्टर्ब होते। तारा काही ऐकायला तयार नसते। तारा म्हणते की आर्था अगं तू किती अभ्यास करत असते तरी सुद्धा तुला खूप कमी मार्क पडतात, मग जरा गप्प बस, जास्त ओहरपणा करू नकोस। तेव्हा आता पार्वती आजी ताराचं ते जे काही वागणं आहे ते बघते आणि अगदी रागाने म्हणते की हे बघ तारा,
अगं हे कोणतं वागणं आहे तुझं, काय वागतेस, काय बोलतेस, अगं ती तुझी लहान बहीण आहे, तिच्याशी असं बोलतात का, आणि हे बघ ती अभ्यास करते त्यामुळे तू सुद्धा तिला सपोर्ट कर जरा. तेव्हा आता ताराला खूप राग येतो. तारा म्हणते की हे बघ तू सुद्धा मला आता लेक्चरच देणार आहेत का, नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे. मी जर रूममध्ये बसले तरी तुम्हाला प्रॉब्लेम असतो, आणि जर इथे आले तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेमच असतो. मग नक्की हे सर्व काय करायचं आहे, डोक्याला नुसता शॉर्ट झालेला आहे. तर पार्वती आजी म्हणते की काही डोक्याला शॉर्ट वगैरे झालेलं नाही, ते डोकं जरा वापर आणि जरा अभ्यास व्यवस्थित कर. ताराला खूप राग येतो. तर आर्था बिचारीच म्हणते की चल आजी जाऊन दे, अगं तू नको काही म्हणू, कारण मीच आतमध्ये जाते आणि व्यवस्थित अभ्यास करते. तेव्हा तारा लगेच म्हणते की हो प्लीज गो. तर आर्था बिचारी आपले जे काही व्यवस्थित आहे ती स्कूल बॅग वगैरे घेते आणि आतमध्ये निघून जाते. पार्वती आजी ताराला म्हणते की आता शांत राहायचं, आणि तेवढ्यात तेथे आरोही धावतच येते आणि आता आरोही जोरात ओरडते की अर्थात आहे. तर आता आरोही इतकी खुश बघून आर्था विचारते की काय झालं, अगं आरोही तू इतकी खुश का आहेस, काय झाले. तेव्हा आरोही सांगते की अगं गोलूचा फोन आला होता, जे काही फ्रेंड्स आणि गोलू हे गणपतीला घरी येणार आहे. ते ऐकून आर्थाला सुद्धा खूप आनंद होतो. आर्था सुद्धा म्हणते की वाव खरंच किती छान. तेव्हा आता तारा सुद्धा मुद्दा म्हणते की हो खरंच खूप मस्त आहे. आणि आरोहीला म्हणते की अगं बेबी डॉल, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, तू त्यांना खायला काय देणार आहेस. आणि हे बघ अगं राणी सुद्धा आज सुट्टीवर आहे, तुझ्या आईला सुद्धा काही येत नसेल, आणि हे बघ तुझ्या आईने तर ऑनलाईन ऑर्डर सुद्धा बंद केलेल्या आहेत, मग आपण काय करणार आहोत बरं. पार्वती आजी सुद्धा हे सर्व ऐकत असते. तिला ताराचा राग येतो. आरोही मात्र विचार करत असते. त्यामुळे तू एक काम कर, तू तुझ्या फ्रेंड्सला येऊ नका असे फोन करून सांग. तेव्हा पार्वती आजी म्हणते की आरोही अगं येऊन दे त्यांना, आणि तू तुझ्या फोन करून सर्व फ्रेंडला बोलावून घे, काही प्रॉब्लेम होणार नाही, नो प्रॉब्लेम अगदी. त्यावर आता तारा म्हणते की अगं बेबी डॉल तू असं का करतेस, कारण पहिल्यांदा तुझे सगळे फ्रेंड सगळे घरी एकत्र येणार आहेत, मग तू त्यांना खायला काय घालशील बरं. आणि तुझ्या मम्माला कुकिंग वगैरे काही येत नसेल, म्हणजे आपल्याला तर माहिती आहे ती श्रीमंत घरातील आहे, तिच्याकडे खूप असे नोकर असतील, त्यामुळे तिला स्वयंपाक करण्यात कसली इंटरेस्ट, ती काय स्वयंपाक करत असेल, तिला तर काही येत नसेल. त्यावर आता लगेच आरोही सर्व ऐकून पार्वती आजीला म्हणते की पंजे आजी खरंच माझ्या आईला जेवण बनवता येते का. तर पार्वती आजी म्हणते की अगं काय म्हणतेस, अगं तुझी आई तर एक नंबरची कुक आहे, अगं तिच्या हाताला इतकी चव आहे, तर तिच्या हाताच्या चवीसमोर अगदी 5 स्टार हॉटेलचं जेवण सुद्धा आहे, तर ते सुद्धा अगदी फिकं आहे. तेव्हा आता हे ऐकून आरोहीला खूप आनंद होतो. आरोही म्हणते की खरंच. तर पार्वती आजी म्हणते की अगं खरंच तुझी आई खरंच खूप छान अशी कुक आहे. ते ऐकून आरोहीला खूपच आनंद होतो. आणि तेवढ्यात तिथे रमा येते. तर आता पार्वती आजी रमाला म्हणते की रमा, तर रमा म्हणते की आई आजी काय, अहो बोला ना काय म्हणायचं आहे. तर पार्वती आजी म्हणते की अगं रमा आज आपल्याकडे आरोहीचे खूप काही फ्रेंड्स येणार आहेत, तर त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी छान असं तू तयार करून घाल, अगदी तुझ्या हाताने बनव. तेव्हा आता रमाला तर धक्काच बसतो, कारण रमा का किचन मध्ये जात नाही हे तिलाच कारण माहिती असते. रमा बघतच असते, ती काही उत्तर देत नसते. तर तारा लगेच म्हणते की बेबी डॉल अगं तू तुझ्या फ्रेंडला काय आवडतं काय आवडत नाही, त्यांना काय पदार्थ बनवायचे आहे हे सगळं तू तुझ्या म्हणजे मॅडमला सांग, तुझ्या मम्माला सांग, ती नक्की बनवेल. त्यावर आता आरोहीला काही म्हणजे माहितीच नसते. आरोही बिचारी लगेच आता रमाजवळ येते आणि रमाला म्हणते की आई गोलूला पावभाजी आवडते, आणि जे माझे काही आणखीन फ्रेंड्स आहेत तर एकीला नूडल्स, एकीला पिझ्झा, एकीला पास्ता, एकीला पुरणपोळी आवडते, त्यामुळे आई हे सर्व तू कर ठीक आहे. आणि हे बघ आई प्लीज, अगं प्लीज तू माझ्यासाठी एवढं सगळं करशील ना. म्हणून आता आरोही हात जोडत असते. आता रमाच्या डोळ्यात तर पाणी येते. तेव्हा मात्र रमाचे डोळे भरून येतात. तर तारा लगेच म्हणते की अगं आरोही मला तर असं वाटतं की तुझ्या आईला स्वयंपाक बनवता येतच नसेल. तेव्हा पार्वती आजी सारखी रमाकडे बघते आणि विचारते की काय ग रमा, काय झाले, तू करशील ना हा सर्व स्वयंपाक. तेव्हा रमा काही उत्तर देत नसते, ती फक्त काली मान घालून उभी असते. आता रमाचं काय यामागे कारण आहे ते काही अजूनपर्यंत माहिती नसते. रमा अगदी शांत असते. तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता आरोहीचे मित्र येणार म्हणून अक्षय आरोहीला फोन करून म्हणतो की हे बघ मी जे काही पदार्थ बनवणार आहे ते सगळं काही घरी तुम्हाला पाठवून देतो. तुझ्या मित्रांना
जे काही आवडते ते. तेव्हा आरोही म्हणते की अरे बाबा कशाला, सगळं काही आता हे पदार्थ आहे तर ते घरी बनणार आहेत, हे सगळं काही पदार्थ आई बनवणार आहे. तर आता पार्वती आजी रमाला ते कारण विचारते तर रमा सांगत असते की हे बघ, कुक हा मावशी आणि आईला जोडणारा एक धागा होता. ते गेल्यापासून डोळ्यामध्ये फक्त पाणी यायचे आणि तेव्हापासून मी किचनकडे पाठ फिरवली होती. तेव्हा मात्र आता अक्षय सुद्धा रमाला फोन करतो आणि म्हणतो की तू एक बेस्ट कुक आहे, हे मात्र आज तर तुझ्या मुलीला दाखवून द्यायचे. तेव्हा रमाला आनंद होतो कारण अक्षयने स्वतः सांगितलेले असते, कारण तो मेसेज सुद्धा त्याने रमाला पाठवलेला असतो. रमा आता म्हणते की खरंच बरं झालं तुमचा मेसेज मला आला, मला एक बरं वाटलं आणि आता आई म्हणून मला आरोहीसाठी हे सर्व करायचे आहे. म्हणून रमा आता स्वयंपाक करायला तयार होते. इरावती आता इकडे मालविका आणि तारा यांना सांगत असते की आता रमाने जो पदार्थ बनवलेला आहे तो एकही पदार्थ चांगला व्हायला नकोय, म्हणून आता ते सर्व पदार्थ बिघडवण्यासाठी यांचे आणखीन काहीतरी आता एक प्लॅन सुरू असतो. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.